नमस्कार, मी भूषण करंदीकर. विकास नामाच्या विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता येत्या काळामध्ये विविध स्तरावरच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसात आपण पाहिलं, गेल्या 1.5 वर्षात आणि विशेषतः जुलै महिन्यात जे महत्त्वाचे 2 पक्ष होते त्यामध्ये फूट पडली आणि 2 गट तयार झालेत. या गटातटाच्या राजकारणामुळे स्थानिक पातळीवरती या सगळ्या गटातटांना एकत्र येऊन काम करणं हे कितपत शक्य होणार आहे. प्रत्येक पक्षाची विचारधारा असते, त्या विचारधारेला धरून कार्यकर्ता काम करत असतो आणि ज्या कार्यकर्त्यांना काही पदं मिळतात, ज्यांच्याकडे जबाबदारी असते, त्यांना या सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं असतं. अशा वेळेला हे गटतट, या सगळ्या विचारधारा एकत्र येऊन कसं काम करू शकतात याबद्दल सगळ्यांच्याच मनात संभ्रम आहे. कारण हे गटतट पडल्यानंतर कुठलीच निवडणूक झालेली नाहीये. ज्या निवडणुका झाल्या त्या अगदी स्थानिक पातळीवरच्या होत्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत्या. मात्र महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून झालेल्या नाहीयेत. त्याची सगळेजण वाट बघतायत आणि त्यासाठी सगळीकडेच फिल्डिंग लावली जाते. आणि त्या दृष्टीनं आज आपण आलोय रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत शहरात आणि अतिशय महत्त्वाच्या एका व्यक्तीला भेटायला आलोय. त्याचं कारण असं आहे की आज या कर्जतमध्ये जे 2 गट आहेत त्या गटांमध्ये सुद्धा काही धुसफूस तर असणार आहे. मात्र या सगळ्यामधनं कर्जत शहराचा विकास होतोय का, कर्जत शहराचे, कर्जत तालुक्याचे प्रश्न मार्गी लागतायत का, मतदारसंघामधली कामं कशी झाली आहेत, सरकारच्या किती योजना इथपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत, त्याच्यावरती कशी अंमलबजावणी होतीये, या सगळ्याविषयी कर्जतकरांच्याही मनात प्रश्न आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्याही जनतेला जाणून घ्यायला आवडणार आहे की नेमकं स्थानिक पातळीवरती चाललंय तरी काय. आणि त्या दृष्टीनं आज आपण भेटणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते सुधाकर घारे यांना आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांच्या मनात नेमकं काय आहे, कर्जतचा विकास झालाय का. सुधाकर घारे, आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आम्हाला सांगाल की तुमच्याकडे जिल्हा परिषदेतलं एक महत्त्वाचं पद होतं, तुम्ही उपाध्यक्ष होतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज तुम्ही अजितदादांसोबत आहात. एक महत्त्वाचं पद तुम्हाला इथे मिळू शकतं येत्या काळामध्ये, किंवा तुमची तशी अपेक्षा असू शकते. कारण राजकीय कार्यकर्त्यांना अपेक्षा असतेच, कारण ते काम करत असतात आणि त्यांना एक महत्त्वाची जबाबदारी हवी असते. आज कर्जतमध्ये आपण जर एकूण विचार केला तर तुमच्या दृष्टीने कर्जतचा विकास कसा झालाय? आपण जर पाहिलं तर कर्जतच्या विकासाबाबतीत आपण विचार केलात तर कर्जतचा विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे. आजपर्यंत जे कर्जतचा जर आपण विस्तार पाहिला असेल, कर्जतमधले जे आपण रस्ते पाहिले असतील आणि जे आपण आज सगळे सुंदर कर्जत पाहतोय, हे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेले आहेत. कारण आपण जे तालुक्यामध्ये मागच्या 5 वर्षापूर्वी आदरणीय लाडसाहेब आमदार होते, यानंतर आता शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु लाडसाहेबांच्या काळामध्ये झालेली कामं असतील किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारच्या माध्यमातून झालेली कामं असतील, ती कामं एकदम विशेष कामं आहेत आणि त्यामुळेच कर्जतचा विकास झालेला आहे असं मी म्हणेन. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कर्जतचा विकास झाला. माजी आमदार होते लाडसाहेब, पण त्यांना या निवडणुकीमध्ये जनतेने नाकारलं आणि शिवसेनेच्या उमेदवाराला संधी दिली. मग हा विकास झाला हे जनतेला पटलंय का? नाही, कसं आहे, लाडसाहेबांना लोकांनी नाकारलं असं म्हणता येणार नाही. कारण एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आम्हाला 84,000 मतं या मतदारसंघामध्ये मिळालेली आहेत. आमचा मित्रपक्ष असेल, त्यांनी काही केलेली निवडणुकीमध्ये काही केलेली कामं असतील, त्यामध्ये 3-4 पक्ष एकत्र होते. तेव्हा शिवसेना, भाजप आणि आमच्या मित्रपक्षांनी सुद्धा त्यांना मदत करण्याचं काम केलं आणि आम्हाला अंधारात ठेवून त्यांनी जी प्रक्रिया केली, त्यामुळे लाडसाहेबांना इथे पराजय पत्करावा लागला. तसं आज जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, इथं लोकल बॉड्या पाहिल्या असतील, तुम्ही नगरपालिका बघितले असेल, जिल्हा परिषद बघितली असेल, पंचायत समिती पाहिली असतील, ग्रामपंचायती पाहिली असतील, तर राष्ट्रवादीची ताकद ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बरं, आता झालंय असं की दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेचे 2 गट आहेत, तुमच्या पक्षाचे 2 गट आहेत. तुम्ही अजितदादांसोबत आहात आणि तुमचा गट जो आहे अजितदादांचा गट, तो आता सरकारसोबत आहे. आता विद्यमान आमदार हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आहेत. येत्या काळामध्ये जर तुम्हाला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच विकास झालाय, तर येत्या काळामध्ये तुम्हाला इथून उमेदवारी करायला आवडेल का विधानसभेसाठी? हो, नक्कीच. आम्ही त्याच दिशेने प्रयत्न करत आहोत आणि मला ह्या मतदारसंघामध्ये उमेदवारी करायची आहे आणि ती मला मिळेल असं मला आत्मविश्वास आहे.
पण मग या तिकीट वाटपामध्ये थोडासा गोंधळ तर होणार. हा तो गोंधळ तो अनेक मतदारसंघामध्ये आपण झालेला पाहिलेला आहे. कधी कधी तर आपण अनेक मंत्र्यांची तिकीट आपण दुसऱ्या माणसाला तिकीटं दिलेली आहेत. आपण पाहिले असतील BJPच्या काळामध्ये तुमचे शिक्षण मंत्री होते, त्यांचं तिकीट मागच्या वेळी कमी करून दुसऱ्या माणसाला तिकीट दिलं होतं. तुमचं नागपूरमध्ये बावनकुळे साहेबांचं सारख्या माणसाला तिकीट कापून दुसऱ्या माणसाला तिकीट ते होऊ शकतं. ते बरोबर आहे. म्हणजे काही काही ठिकाणी तर बाहेरच्या मतदारसंघातले आमदार सुद्धा या कुठल्याही मतदारसंघात आणून तिथे निवडणूक लढवली जाते. तीन पक्षाची आघाडी आहे म्हटल्यावरती आता थोडंसं अपडाऊन होणार आहे. पण याच्यावरती तुम्ही पक्षश्रेष्ठींना कन्व्हिन्स कसं करणार की मला उमेदवारी दिली तर मी जिंकून येईन किंवा मी निवडून येईन? आणि पक्षश्रेष्ठीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझी काम करण्याची पद्धतसुद्धा पक्षश्रेष्ठीला माहिती आहे. आणि आमचे सर्व तालुक्यामधील मतदारसंघामधील सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आणि मला पूर्ण माझ्या पक्षश्रेष्ठीवर विश्वास आहे आणि मला ती उमेदवारी मिळेल. गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या ज्या काही राजकीय घडामोडी असतील तुमच्या बाबतीतल्या असतील त्याचा फटका बसेल असं वाटतं का? त्यावरती तुम्ही डॅमेज कंट्रोल काय करणार आहात? नाही, काही फटका बसण्याचा संबंध नाही. आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतोय. बरं, रायगडमध्ये आपण बघितलं तर रायगड हा पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा जिल्हा आहे. कर्जत शहराला सुद्धा आज एक वेगळं रूप यायला लागलं आहे. म्हणजे पूर्वी असणारं टुमदार घरांचं कर्जत बदलून आज कॉन्क्रीटचं जंगल सगळीकडे उभं राहायला लागलं आहे. तर ही एक ओरड होतीये की कर्जतचं जो निसर्ग आहे तो टिकला पाहिजे किंवा कर्जतचं जे पूर्वीचं रूप आहे ते टिकलं पाहिजे. यासाठी आपल्याकडे काही योजना आहेत का? सर्वसामान्य कर्जतकरांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही, कर्जतकरांना मी तर सांगेल, आमच्या कर्जत तालुक्यामध्ये पूर्ण ग्रीन झोन आहे. हा ग्रीन झोन बेल्ट असल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा कारखाना येणार नाही, कुठल्याही प्रकारची इंडस्ट्रीज येणार नाही. इथे शेतघर, फार्म हाऊस आणि लोकांना पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कर्जत असेल, माथेरान असेल, परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर पुणे आणि मुंबईपासून कर्जत हे सेंटर आहे. यामध्ये सर्वच सेलिब्रिटी असतील, अनेक उद्योजक असतील, यांचं पूर्ण कर्जतवर प्रेम आहे आणि त्या दृष्टिकोनातून कर्जत डेव्हलप होतं आहे. आणि कर्जतचा ग्रीन झोन, मी परत सांगतो, कर्जतचा ग्रीन झोन बेल्ट असल्यामुळे इथे असं काही होणार नाही आणि कर्जतचं सौंदर्य कायम टिकून राहण्याचं काम कर्जतची जनता करेल, आम्ही कर्जतचे लोकप्रतिनिधी करू. बरं, आता कर्जतचं थोडंसं शहरीकरण होतं आहे, कर्जतमध्ये जास्त लोक राहायला येत आहेत कारण लोकांना कनेक्टिव्हिटी चांगली मिळते आहे. तर या अनुषंगाने कर्जतकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या दृष्टीने तुमच्या विजनमध्ये काय आहे का? तुम्ही कसं पाहता या प्रश्नाकडे? कर्जतमध्ये सर आता एक मोठ्या प्रमाणामध्ये कोंढाणे धरणाचं काम सुरू होतं आहे. ते सिडकोच्या माध्यमातून ते धरणाचं काम सुरू झालेलं आहे. त्या धरणासाठी जमीनसुद्धा भूसंपादन झालेले आहे आणि आमची तर मागणी राहील का कर्जतचा पाण्याचा प्रश्न सोडून उर्वरित पाणी त्यांनी कुठे घेऊन जायचं यासाठी आम्ही सर्व जनता आणि सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहोत आणि आम्ही ते केल्याशिवाय शांत बसणार नाही. कारण का ते आम्हाला कोंढाणा धरण हा कर्जतसाठी खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो विषय आम्ही मागे 100% लावू. कर्जत हा एक निसर्ग संपन्न असा तालुका आहे. कर्जतला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. मात्र इर्शाळवाडीसारखी दुर्घटना नुकतीच इथे घडली. तर त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करणार आहात का यापुढे भविष्यातल्या या दुर्घटना टाळण्यासाठी? हो, कर्जतमध्ये साहेब अशी बरीच गावं आहेत. फक्त माझंसुद्धा गाव आहे, ते सुद्धा दरडग्रस्तांच्या यादीमध्ये आहे. त्यासाठी मी आता मध्येच एक महिन्यापूर्वी मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे का जी अशी गावं आहेत या गावांना आपण त्यांचं पुनर्वसन करा, त्यांना त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून चांगल्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करून त्या लोकांना त्या भीतीपासून म्हणा किंवा अजून त्यांच्या अडचणीपासून म्हणा त्यांचं संरक्षण करा. त्यासाठी आता आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय आमच्या मंत्री महोदया आदित्यताई सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत. बरं, रायगड जिल्हा असेल किंवा कर्जत तालुका असेल यामध्ये आदिवासी पट्टा पण खूप मोठ्या प्रमाणात, आदिवासी बांधव खूप इथे राहतात. तर त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या तिथपर्यंत पोहोचल्यात का? त्यावरती तुम्ही कसं काम करताय? हो, मी त्यासाठीच जास्त प्रयत्नशील आहे. अजून आमच्या तालुक्यामध्ये बरीच अशा आदिवासी वाड्या वस्त्या आहेत का त्यांच्यापर्यंत अजून ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत. आता तुम्ही जर स्टेशन ठाकुरवाडी पाहिले असेल, देश स्वतंत्र झाल्यापासून त्या गावाला रस्ता पाणी नव्हतं. आता आम्ही आमच्या आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून, त्यावेळच्या आमच्या पालकमंत्री आदित्यताईंच्या माध्यमातून आम्ही त्या गावाला 3 फॉरेस्टचा प्रस्ताव मंजूर करून त्या गावाला रस्ता देण्याचं काम केलं, त्या गावाला पाणी देण्याचं काम केलं. पुढच्या काळामध्ये मी जितकी गावं आमच्या डोंगरपट्टीला आहेत त्यांना आज रस्ता नाही, पाणी नाही, त्यांच्यासाठी मी पहिला प्रयत्नशील राहणार आहे. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न, जिव्हाळ्याचा प्रश्न. खरं तर हा कर्जतकरांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे मला आत्ता माहीत नाही, पण कर्जतवरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचा, वाहन चालकांचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
कर्जतला जो एक मुख्य चौक लागतो त्या चौकामध्ये शनिवार रविवार प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तिथली अतिक्रमणं हटवली गेली आहेत, मात्र तरीही गाड्यांची संख्या वाढते आणि त्यामुळे तिथे एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो. तर त्या दृष्टीने काही विकासाच्या दृष्टिकोनातून आपण याकडे बघता का? हो, ते आपल्याला आपण जर पाहिलं तर शासनापर्यंत जाऊन त्या रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. पुढच्या काळामध्ये तिथे उड्डाण ब्रिज होणं गरजेचं आहे. कारण आज आपण पाहिलं असेल तर शनिवार असेल रविवार असेल त्या काळामध्ये जे पर्यटक आमच्या कर्जतमध्ये आलेले असतात त्यांना जाताना येताना त्या लोकांना खूपच म्हणजे अडचणीला तोंड द्यावं लागतं आहे. परंतु हे सर्व करत असताना मागच्या लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे होतं, त्यांनी मागणी करायला पाहिजे होती, तिथे मी जाणार नाही. पण पुढच्या काळामध्ये ते कसं होईल यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. ठीक. आपण जर बघितलं प्रेक्षक हो तर येत्या काळामध्ये कर्जतचा जो सर्वांगीण विकास व्हायला लागला आहे त्या दृष्टीने घारेसाहेबांकडे काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा प्रश्न मला खरं तर त्यांना विचारायचा आहे की जसं आपण म्हणता की पर्यटक इथे येत असतात, तर कर्जतमध्ये तसं पाहिलं तर कुठली इंडस्ट्री नाही, MIDC नाही, पण मग कृषी पर्यटनासारखा एक पर्याय उपलब्ध असेल तर कर्जतकरांना त्याचा फायदा होईल का? हो, फायदा होईल. कारण कर्जतमध्ये बहुसंख्य म्हणजे ग्रामीण भागामधले आमचे परिसरामधले शेतकरी असतील, चांगल्या प्रकारे शेतीचा ते शेती पिकून अनेक प्रकारचे त्यात भाजीपाला असेल, तांदूळ असेल, या प्रकारचे यासारखे अनेक पिकं घेत असतात. आणि म्हणजे असे कृषीविषयक जे विषय आहेत ते आमच्या कर्जतसाठी खरंच चांगले आहेत आणि त्याचा फायदा होईल कर्जतसाठी. आता मगाशी तुम्ही तुमच्या उमेदवारी संदर्भात इच्छा व्यक्त केलीत, पण आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत तर त्यांचं काय म्हणू आपण त्याला, त्यांचं जास्त महत्त्व असेल किंवा त्यांना जास्त कल दिला जाईल, झुकतं माप दिलं जाईल असं आपल्याला वाटत नाही? कशा बोलतो आता तुम्हाला विधानसभा लढवायची तर आत्ताचे विद्यमान आमदार आहेत, आता तुमची मैत्री आहे, तुम्ही एका युतीमध्ये आहात, पण तरीही जेव्हा उमेदवारी दिली जाईल तेव्हा त्यांना झुकतं माप दिलं जाईल असं नाही वाटत का? नाही, असं कसं असं साहेब, त्यांच्या पक्षाकडून त्यांची इच्छा ते व्यक्त करावी, माझ्या पक्षाकडून माझी इच्छा मी व्यक्त करणार. जो जिता होईल सिकंदर, ज्याला मिळेल सीट तो लढवणार आणि मी तर निवडणूक लढवणार हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. पण समजा पक्षाने तिकीट नाही दिलं तर, म्हणजे आता वाटाघाटी झाल्या, आपल्याला सगळ्यांना एकत्र निवडणूक लढवायची मी आहे. निगेटिव्ह विचार कशासाठी करू ना? नाही, पण समजा आपण जर तरची गोष्ट करतोय, समजा असं ठरलं की या महायुतीमध्ये कर्जतची जागा आहे ती शिवसेना शिंदे गटाकडे गेली आणि तुम्हाला निवडणूक लढवायची. नाही, असं होणार नाही साहेब, असं होणार नाही. मला माझा पक्षावर माझा विश्वास आहे आणि मला माझी सीट मिळेल आणि मी निवडणूक लढवेल. थोडक्यात आम्ही असं म्हणू शकतो की तुम्हाला भविष्य माहिती आहे की या पुढच्या काळात पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडेच कर्जतचं उमेदवारी येणार आहे. तुम्हाला या सगळ्या उमेदवारीसाठी शुभेच्छा आणि तुम्ही जे काम करताय हे काम असंच जनतेच्या सेवेसाठी करत राहा. आज तुम्ही मला वेळ दिलात विकासनामासाठी आणि ही मुलाखत दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. या विशेष मुलाखती तिथेच थांबतो. नमस्कार.